कार्तिक सर, तुमच्यासोबत पॉडकास्ट इट्स लाईक अ ड्रीम केम टू मुवमेंट फॉर मी. रोल्स रॉयस तुम्ही घेतली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. रोल्स रॉयसमधली फेवरेट गोष्ट काय तुमची? माझ्यासाठी फेवरेट म्हणजे इंटिरियर होतं, कारण की मला हम्स एडिशनचं इंटिरियर पाहिजे होतं, ऑरेंज कलरचं. मी ते घेतलं, बस. बाकी ते 17 वर्षाचा कार्तिक खेरणार बघायचं आहे, तर तुम्ही पूर्ण ऑडियन्सला काय सांगणार की तुमची सुरुवात कशी झाली? द एज ऑफ 17 पासून अर्निंग करतोय मी. छोटे मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवण्यासाठी ती गोष्ट आपण चालू केली होती. मनी इज एव्हरीथिंग ऑर समथिंग फॉर यू. आज जरी मी शून्य झालो तरी मी त्या गोष्टींमधून आज पण खूप मोठा होईल. पण माझ्यासारखी यूथ आहे, त्यांना तुम्ही एक पॉवरफुल मेसेज काय देणार, किंवा त्यांच्यासाठी एक असं लाईफ चेंजिंग नोट काय? की बिझनेस टाकतो पण पॅनिक होऊन किंवा काही गोष्टींमुळे यार रेंटच नाही आहे, हेच नाही भरायला, स्टाफची सॅलरीच कवर होत नाही आहे, तर मग तो बिझनेस बंद करतो. पण नंतर बघतो यार आपल्या मागून आणला माणूस एखादी वेळेस खूप पुढे निघून जातो. तुला जी गोष्ट करायची ना त्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स घे. भले तुला काही करायचं, 40 वर्ष जॉब करून जेवढे कमावणार नाही तेवढे पैसे मी कमवले, आज मी एवढ्या पैशांची एफडी करतो किंवा तुमच्याकडे देतो, मला जॉब सोडू द्या. काहीतरी इलिगल गोष्टींचे कामं असतील किंवा काहीतरी आपण बोलू शकतो की काहीतरी 2 नंबरचा बिझनेस आहे म्हणून माणूस दुबईला गेलाय. तसं 165 कंट्रीचं कॅपिटल दुबई आहे समजा, बिझनेस हब आहे. 14 बिझनेस झाले आता करंट. जर या वर्षी धरला 16 बिझनेसमध्ये मी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे किंवा इन्व्हेस्टर आहे. तो एखादा कोणता क्षण तुम्हाला आठवतो का त्या दिवशी खूप लॉस झाला की माझं असं नव्हतं की मी 1 लाख टाकले मला 10 लाख बनले पाहिजे, तर की हा लॉस लावू शकतो. मग बोट तुटण्यापेक्षा हात तुटण्यापेक्षा बोट तुटलं चांगलं आहे. हे तुम्हाला वेळ जेव्हा आली कोविडची, तेव्हा मग तो सगळा बिझनेस कोलॅप्स झाला. काही थोडंफार सोनं वगैरे ते इथून आणि जर बघितलंच ना 100% संपतात. महिन्याचा प्रॉफिट बघतात. एकटा कार्तिक करणार आहे असं वाटतं. माझ्या एज ग्रुपमध्ये मी 3 वर्षाचा कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे मी काय सकाळी कामाला जाईल संध्याकाळी खाणार असल्या मेंटॅलिटीचा नाही आहे. एका दिवसाच्या लॉसमुळेच मार्केट सोडतं, पण तो एका दिवसाचा लॉसच माणसाला एवढं स्ट्रॉंग बनवतो की तुम्ही एका दिवसाला मोठा प्रॉफिट पण करू शकता. साठी पूर्ण इंडियामध्ये असे चॅलेंजेस कोणी घेतले नाही जे चॅलेंजेस तुम्ही घेतले? वन डेचं रोलेक्सचं चॅलेंज येत होतं का, कारण की आपला टाइम किती व्हॅल्युएबल हे कळायला पाहिजे लोकांना. 365 डेज रोल्स रॉयस घेतलं होतं. 1 मंथची अर्निंग आहे समजा. माझ्याकडे अजून सिव्हिल स्कोर जनरेट नाही आहे, लोन नाही, काय नाही, विदाऊट लायबिलिटीवाला माणूस आहे मी, आणि मला आवडत पण नाही ते विदाऊट लोन गाडी. विदाऊट लोन म्हणजे सिव्हिल स्कोर जनरेट केलं नाही मी. आजकालचे मुलं तर आयफोन घेत नाही विना लोन शिवाय. नाही, स्वतःसाठी जगलोय मी, सोशल मीडियासाठी काहीच केलं नाही आहे. की मी माझ्या स्वतःसाठी रोल्स रॉयस घेतली, पण माझ्या फ्युचर वाईफसाठी मी मिनी कूपर घेणार आहे. तर आता तुम्ही एंगेज झालेले, तुमचं एंगेजमेंट झाली, तर वाईफसाठी काय गिफ्ट आहे? आता चांगलं राहील, तिला एवढेल ती देऊ. मला व्हिजन बोर्ड दिसतोय ज्याच्यामध्ये तुम्ही जी रोल्स रॉयस घेतली ती रोल्स रॉयस आहे, बाकी सुंदर घर आहे. पण इथं अजून एक गोष्ट दिसते जे होते तुमचं चॉपर, याच आणि प्रायव्हेट जेट. त्याच्याबद्दल काय प्लॅन आहे? रोल्स रॉयसचा बाईंग एक्सपिरियन्स कसा होता तुमचं? जे आता एंगेजमेंट झाली, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज मध्ये अशी मुवमेंट आहे का की काहीतरी लाईफमध्ये राहिलंय, अजून काहीतरी अचीव्ह करायचं आहे? कार्तिक सर, तुमच्यासोबत पॉडकास्ट इट्स लाईक अ ड्रीम केम टू मुवमेंट फॉर मी. आज तुमच्यासोबत भरपूर गप्पा मारायचा आहे, पण सुरुवात करणार आहे मी तुम्हाला 3 अभिनंदनपासून. सर्वात पहिलं ते म्हणजे तुमचं एंगेजमेंट झाली, त्याच्यावरही फार डिस्कशन करायचं आपलं. सेकंड थिंग, तुमची रोल्स रॉयस तुम्ही घेतली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि थर्ड थिंग जे म्हणजे तुमच्या इन्स्टाला 100K फॅमिली कंप्लीट झाली. तर आज मला सर्वात पहिले तुम्हाला कुठून चालू करू ते फार मोठं कन्फ्युजन आहे, पण सध्या तुम्ही कशा आहात, काय चाललं आहे लाईफमध्ये? सगळ्या गोष्टी चांगल्याच चालू आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट 100K फॅमिली झाली ही म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी आपण रॉ अपलोड करत होतो, त्याच्यामुळे झालं. आपण काय स्पेशली सोशल मीडियासाठी काही जगत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही बोलले कारसाठी कॉंग्रॅच्युलेशन. मला मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये काही जास्त इंटरेस्ट नाही आहे, पण एक नाही का एक थिंकिंग असते मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवण्यासाठी ती गोष्ट आपण चालू केली होती. आणि तुम्ही बोलले थर्ड थिंग म्हणजे जे एंगेजमेंट, लग्न, हे वयानुसार करावंच लागतं, त्याच्यामुळे केले. बाकी काय नाही, बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत चालूच आहे. एक प्रश्न येतो मनात, एक साधारण माणूस त्याच्या लाईफमध्ये दरवेळेस झटत पटत असतो कोणत्या पण गोष्टीसाठी. आज तुम्ही सर्व गोष्टी अचीव्ह केल्या आहेत ज्या माणसाचं स्वप्न असतं अचीव्ह करायचं. आज तुमच्या लाईफमध्ये अशी मुवमेंट आहे का की काहीतरी लाईफमध्ये राहिलं आहे, अजून काहीतरी अचीव्ह करायचं आहे? आता कसं म्हणता येईल, राहिलं आहे अशी कोणती गोष्ट नाही आहे, पण खूप काही अचीव्ह करायचं आहे ह्या पण गोष्टी आहे. म्हणजे एक सुरुवात जेव्हा केली होती मी, समथिंग ऑलमोस्ट खूप छोटी सुरुवात होती. म्हणजे ॲट द एज ऑफ 17 पासून अर्निंग करतोय मी. छोटे मोठे बिझनेस, बऱ्याच गोष्टी असतात लाईफमध्ये. शिकता शिकता काही गोष्टी केल्या, फ्रीलान्समध्ये कामं केले, बऱ्याच गोष्टी असतील. पण आता काय झालं, आपण ज्या स्टेजला आलो आहे त्या स्टेज पासून खालचा विचार तर नाही करू शकत, इथून पुढचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे आपण रोज स्वप्न पडताय
किंवा मोठा सर्कल झाला त्याच्यामुळे मोठ्या गोष्टी अचीव करायची इच्छा होते. जसं मी सगळ्यांना सांगत असतो की काय एकाच आपला विचार न करता सगळ्यांचा विचार करा, तुम्ही ग्रो होणार, तुमच्या सोबतचे ग्रो होणार आणि जर चांगलं सर्कल असेल तर सगळं चांगलं होत जाईल असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच सर्कलमध्ये राहिलो असतो की एक नॉर्मल 9 to 5 जॉब करणारे मित्र राहिले असते किंवा काही सगळ्या गोष्टी, तर आज मी पण कदाचित तेच करत राहिलो असतो. एक कंट्री सोडली असं नाही म्हणत इंडिया चांगला नाही, इंडिया खूप चांगला आहे, पण एक जिथे इंडियाची नॉर्मल अर्निंग जो म्हणतो आपण ती 40-50-30 रुपये असते. मी अशा कंट्रीमध्ये राहतो सध्या दुबईमध्ये की जिथे नॉर्मल अर्निंग पण एखाद्या पर्सनची 1 लाख रुपये पासून पुढेच सॅलरी स्टार्ट होते. त्याच्यामुळे तिथे विचार करण्याची क्षमता पण लोकांची तशी आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला मित्र भेटत गेले, धंदा वाढला आणि आपल्याला तर आपल्या रक्तातच धंदा आहे, त्याच्यामुळे अजून मोठे स्वप्न पडत आहे, अजून मोठं होऊ काहीतरी. जसं तुम्ही सांगितलं की 17 वर्षापासून फ्रीलान्सिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काम करताय. एक तुमची मागच रील बघितली होती जी म्हणजे 19 ते 25 वयात आपण रिस्क घेऊन, घरच्यांचं पण ऐकणं रिस्पेक्ट केलं पाहिजे, पण रिस्क घेऊन काहीतरी बिझनेस किंवा काहीतरी केलं पाहिजे. तर मला ते 17 वर्षाचा कार्तिक खेरणार बघायचं आहे. तर तुम्ही पूर्ण ऑडियन्सला काय सांगणार की तुमची सुरुवात कशी झाली, कुठून स्टार्टिंग कशी होते? आता सुरुवात कशी होती तुम्हाला सांगायचं तर एक आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये की मी जेव्हा बऱ्याचशा नाशिकमधल्या लोकांना विचारतो तेव्हा ते बोलतात की कार्तिक सर पहिले 2 व्हीलरवरती फिरायचे, काहीच नव्हतं, पण आम्ही बघितलेलं एकदम ग्राउंड लेवलला ना, आज ते खूप मोठ्या लेवलला आहे. तर ती स्टेज कशी होती लाईफमध्ये, काय होतं तेव्हा? ऍक्च्युली ती स्टेज जशी होती ना तसं आजचं मी पण तसाच आहे, ग्राउंडेडच आहे. आपण याच्या आधी पण आपलं भरपूर वेळा भेटणं बोलणं झालं, पण मला काय असं म्हणजे कोणत्या गोष्टीची हवा नाही आहे किंवा आज पण नाही आहे माझ्या. तेव्हा पण पाय जमिनीवर ते, आज पण पाय जमिनीवर. म्हणजे काय मी आज खूप काही अचीव केलं ना, पण आज जरी मी शून्य झालो तरी मी त्या गोष्टींमधून आज पण खूप मोठा होईल. का? कारण मी सगळ्या शून्यातून 100 नेलं आहे. परत शून्य जरी झालं तरी 100 बनवण्याची माझ्या ताकद आज पण आहे. आणि होतात त्या काळातला म्हणजे एक म्हणतात ना, एक काहींना बॉर्न विथ गोल्डन स्पून, तसं आपलं नव्हतं. आपण जे काय आहे ते स्वतःच्या जीवावरती आहे आणि स्वतःच्या जीवावरती तिथपर्यंत आलो आहे. सुरुवात काय होती नेमकी? कसं तुम्ही बिझनेसमध्ये सुरुवात कशी झाली, किंवा आपल्याला बिझनेस करायचा किंवा पहिला बिझनेस फ्रीलान्सिंग जॉब काय होता तुमचा? ॲक्च्युली सगळ्यात पहिला जॉब जर म्हटलं ना, मला फार्मसी करायचं होतं. आणि जे माझे एक फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला काय सांगितलं, तुला जी गोष्ट करायची ना त्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स घे. भले तुला काही करायचं असेल, म्हणजे तुला डॉक्टर बने, तू डॉक्टरच्याकडे जा 2-3 दिवस, किराणा दुकान टाकायचं किराणा दुकानात जा, मेडिकल टाकायचं मेडिकल. मी सगळं बघितलं. 9 to 5 जॉब. एक दिवस कंपनीत गेलो, नाही आवडली. 3 तास कंपनीत थांबलो. म्हटलं यार बाहुबली स्कीम होईल म्हटलं, आपल्याला नाही कंपनीत गेले तुम्ही? हां, पण 3-4 तास मी थांबलो, पण माझ्याकडनं नाही थांबलं गेलं. मी एक्स्ट्रा परमिशनवर येऊन बाहेर निघालो, नाही आवडलं मला. मग मी किराणा दुकान बघितलं, पण मला ते पण नाही आवडलं, म्हणजे खूप हेप्टिक वाटलं. नंतर मग मी एका मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, मला ते आवडलं कारण की पैसा चांगला येत होता, एक मनी फ्लो असतो, कॅश फ्लो, ते आवडलं. हां, त्याच्यामुळे मी ते म्हटलं त्याला फार्मसी करू आणि फार्मसी केलं. ऑलमोस्ट 2019मध्ये माझं फार्मसी कंप्लीट झालं आणि मला त्याच दिवशी जॉब पण लागला, रिझल्ट लागला. दुसऱ्या दिवशी माझ्या हातात जॉब होता, चांगली सॅलरी होतं, पॅकेज होता. एक अमाऊंट सांगू शकता काय अमाऊंट होती? चांगली होती. मला ऑलमोस्ट मी 30-31 रुपये स्टार्टिंग सॅलरी असेल आणि सोडला तेव्हा पण 60,000 रुपयात सोडला. पण जॉब करता करता पण मी ट्रेडिंग करतो. ऑलमोस्ट 9वी-10वी पासून मी ट्रेडिंग करतो, पण सक्सेस नव्हतं. म्हणजे मी 11-12ला काहीतरी क्लासेसमध्ये माझा ट्रेडिंग करताना मोबाईल पकडला, तो जमा झाला, असे पण दिवस होते. पण तेव्हा आपण प्रॉफिटला नव्हतो. बऱ्याच गोष्टी असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फार्मसी करताना पण ट्रेडिंग करत होतो, जेव्हा मी जॉबला होतो तेव्हा पण ट्रेडिंग करतो, पण काय लॉसला होतो. त्याच्यामुळे मी एकाच गोष्टीवर टिकून राहू शकत नव्हतं, नाही का. म्हणजे मी घरात सांगू नव्हतो शकत की मी जॉब सोडून फुल टाईम ट्रेडिंग करू शकतो, असं नव्हतं. आणि मला पण स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी, कारण की आपली घरचा बॅकग्राऊंडच असं नाही ना की मी एकच गोष्टी माझ्यावरती माझ्या छोट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, मला घर पण चालवायचं आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी लाईफमध्ये प्रत्येकाला सगळ्यांना सर्व्हाइव्ह करावं लागतं, तशी आपली पण कंडिशन होती. मग त्याच्यामुळे मी जॉबचा पर्याय निवडला आणि जॉब करता करता ट्रेडिंग करत होतो. मग मी काय केलं, जॉबला सोबत एक मेडिकल टाकलं, म्हणजे सेव्हिंग करून. आणि ते मेडिकल ऑलमोस्ट कोविडच्या वेव्हमध्ये मी चांगलं चालवलं. त्याच्यानंतर मी सोबतच एक कंपनी टाकली, काशवी हेल्थकेअर. तिच्यात पण मी चांगले पैसे अर्न केले. आणि पण मग थर्ड वेव्ह जेव्हा आली कोविडची, तेव्हा मग तो सगळा बिझनेस कोलॅप्स झाला. का? कारण की नाही, फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्हमध्ये कमवले, पण थर्ड वेव्हला आम्ही जास्त स्टॉक इम्पोर्ट केला होता, मागवला होता. मग तेव्हा तो मला एक्सपायर झाला, कारण की थर्ड वेव्हच आली नाही. म्हणजे जे इंजेक्शन लागायचं त्याची तेवढी डिमांडच क्रिएट नाही झाली. पण मी तेव्हा 1 लाख व्हायला मागवलं होतं. ऑलमोस्ट तेव्हा माझा 1 करोडचा लॉस झाला त्याच्यात, 1,80,00,000 समथिंग. पण मी कमवले पण होते, तरी 40-45 लाख रुपये मी खिशातून लॉसला होतो.
मग तरी पण तसंच जॉब, मेडिकल, बिझनेस सगळं सर्वाईव्ह करत होतो. मग आता करायचं काय, मग ते मेडिकल तेव्हा चांगलं झालं होतं, तेव्हा मी ते टेकओव्हर दुसऱ्याला विकून दिले. 2 मेडिकल झाले होते तेव्हा माझे. 15 लाखात 2 मेडिकल विकले, प्लस आईचं थोडंफार सोनं वगैरे होतं ते विकून. आणि ते फुल मनी मी कोविडसारख्या म्हणजे जेव्हा एकदम पॅन्डेमिक सिच्युएशन होती तेव्हा मी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. तेव्हा काही स्टॉक्सचा खूप व्हॅल्यू डाऊन होती. लोक म्हणतात आता कुठे मार्केटमध्ये पैसे लावायचे. त्या काळात आपण काही 4 रुपयाला स्टॉक होता, म्हणजे ट्रायडंट वगैरे आठवतं मला, खूप कमी कॉस्टिंगला भेटायचे. MIC इलेक्ट्रॉनिक्स वगैरे तर 1 रुपये 75 पैसे कॉस्टिंग होती. म्हणजे खूप कमी कॉस्टला काही स्टॉक होते. समजा आता जसं क्रायसिस आले तेव्हा म्हणजे खूप सगळे स्टॉक बघा तुम्ही ऑलमोस्ट 40-50% डिस्काउंटने भेटत आहे. आत्ता जरी तुम्ही गोल्ड म्हटलं तर गोल्ड तुम्हाला 50-60% डिस्काउंटने भेटणार. तुम्ही घेणार का नाही घेणार? तसं स्टॉक माझ्यासाठी गोल्ड आहे. मग मी जेव्हा ते 40-50% डिस्काउंटने भेटत होते तेव्हा मी ते स्टॉक घेतले आणि जे 15 लाखाचा ऑलमोस्ट चांगला पैसा बनला. आणि मग मी ते सगळे पैसे साईडला घेऊन फुल टाईम ट्रेडिंगमध्ये उतरलो. पण कधी उतरलो, जेव्हा माझ्याकडे चांगला ह्यूज अमाऊंट होती तेव्हा मी घरात डिसिजन घेतला जॉब सोडायचा. म्हटलं माझ्याकडे मी पूर्ण 40 वर्ष जॉब करून जेवढे कमावणार ना तेवढे पैसे मी कमवले, आज मी एवढ्या पैशांची FD करतो किंवा तुमच्याकडे देतो, मला जॉब सोडू द्या. घरच्यांनी घेतले नाही, पण मला जॉब सोडायला परमिशन भेटली. मग जॉब सोडला आणि मग स्टेप बाय स्टेप आधीपर्यंत आहे. पण मग मी काय, जसं तुम्हाला बोललो, जॉब करता बिझनेस पण चालू होते, तसंच ट्रेडिंगमधून आलेला पैसा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत गेलो. आज त्याच्यामुळेच आता आपण इथपर्यंत आहे. नाही तर बरेच तुम्ही ट्रेडर बघितलं असणार 100% संपतात. म्हणजे हे करिअर खूप मोठं नाही असं नाही म्हणत. काही लोक कमवतात ट्रेडिंगमुळे, फाशी घेतली, अशा बऱ्याच घटना कानावर येतात. पण त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन नाही आहे. आणि आज आपल्याकडे काय होतं, आलेला पैसा मी चांगल्या ठिकाणी गुंतवत गेलो, त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आहे. एक प्रॉपर गायडन्सची फार मोठी गरज असते प्रत्येक नवीन आताचे गायडन्स पण आणि एक एक्सपिरियन्स. आता असं नाही की माझे ऑलमोस्ट 13 ते 14 बिझनेस झाले. आता करंट जर ह्या वर्षी धरला 16 बिझनेसमध्ये मी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे किंवा इन्व्हेस्टर आहे. पण असं नाही प्रत्येक ठिकाणी मी प्रॉफिटला आहे. पण सगळ्यांचा जेव्हा व्हॉल्यूम होतो तेव्हा मी ॲट द एंड प्रॉफिटला निघतो. इयरली सगळे लोक महिन्याचा प्रॉफिट बघतात. एकटा कार्तिक करणार आहे असं वाटतं. माझ्या एज ग्रुपमध्ये मी 3 वर्षाचा कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे मला माहिती नाही मी महिन्याला किती कमवतो, किती माझा खर्च आहे, काहीच माहिती नाही. माझा मॅनेजर वगैरे ते बघत असतील. पण मी खुश आहे. का की ठीक आहे यार, डे बाय डे आपलं चालूच आहे. आणि मी तर म्हणतो की डिकेड 10 वर्षाचा प्रॉफिट लॉस बघायचा. लोक म्हणतात डिकेड, लोक म्हणतात आज किती कमवले, उद्या किती कमवले. मला त्याचा इंटरेस्ट नाही आहे. मी काय सकाळी कामाला जाईल संध्याकाळी खाणार, त्यातल्या मेंटॅलिटीचा नाही आहे. आपण जर पुढच्या 10 पिढींचा विचार करतोय ना, तर तुम्हाला 10 पिढींचा विचार करायचा कमीत कमी 10 वर्षांचा प्रॉफिट लॉस बघितला पाहिजे. जर तुम्ही आज बिझनेस टाकला आणि आजच बंद केला, काही व्हॅल्यू नाही. ठीक आहे, कोणता तरी तुम्ही बिझनेस टाकताय आणि त्याच्यामध्ये तुमचा ठीक आहे, तुम्हाला वाटतं की हा लॉसला जाऊ शकतो, मग हात तुटण्यापेक्षा बोट तुटलेलं चांगलं आहे, हे तुम्हाला कळेल, ती गोष्ट चांगलं मानू शकतो मी. पण जर ज्या बिझनेसला फ्युचर आहे ना, तर तो लॉसमध्ये जरी चालू आहे तर तुम्ही सस्टेन केला पाहिजे. आता समजा दुबईत आम्ही रिअल इस्टेटचा आमचा बिझनेस होता, चांगला चालू आहे. थोडेसा त्या वॉरमुळे क्रायसिस आले तर आम्ही स्टाफला वगैरे सुट्ट्या वगैरे दिला. आम्ही बंद नाही केला, कारण मला माझी फ्युचर ना. अशा बरेच बिझनेस असतात, काही वेळ येतात त्याच्यात तो बिझनेस थोडा स्लो डाऊन होऊ शकतो. पण त्याच्यात जर फ्युचर जर तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे, 2-5 वर्ष तुम्ही सस्टेन केलं पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता असं मला वाटतं. आणि यूथ हीच चूक करता. तो काय करतो की बिझनेस टाकतो, पण पॅनिक होऊन किंवा काही गोष्टींमुळे यार रेंटच नाही आहे, हेच नाही भरायला, स्टाफची सॅलरीज कवर होत नाही आहे, तर मग तो बिझनेस बंद करतो. पण नंतर बघतो यार आपल्या मागून आणला माणूस एखादी वेळेस खूप पुढे निघून जातो. तो कशामुळे पुढे जातो? कारण तो सस्टेन करून बसलेला आहे. जसं तुमची ट्रेडिंगची पूर्ण जर्नी राहिली, त्याच्यामध्ये असं तर नाही की एक एक्सपिरियन्स आला, बॅकअप पण आला, त्यानंतर तुम्हाला लॉस झालाच नाही, असं तर असं नाही. ट्रेडिंग आहे, लॉस प्रॉफिट रोज चालतो. तर असा एखादा कोणता दिवस किंवा एखादा कोणता क्षण तुम्हाला आठवतो का, त्या दिवशी खूप लॉस झाला किंवा त्या दिवशी खूपच लॉस झाला, त्या दिवशीची फिलिंग काय होती? तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आता आता नको आपल्याला बंद? ॲक्च्युली ना, माझा लॉस खूप मोठा झाला लॉसचा. पण काय, मी प्रत्येक माझ्या बिझनेसकडे ॲज अ बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही या गोष्टी. म्हणजे माझं असं नव्हतं की मी 1 लाख टाकले मला 10 लाख बनले पाहिजे. मी आधीपासून स्विंग ट्रेडिंग करणारा माणूस आहे, पोझिशनल ट्रेडिंग बघतो. म्हणजे काय, माझ्या डोक्यात प्लॅन हेच चालतात की मी पुढच्या 5 वर्षात कुठे राहील किंवा 10 वर्षात कुठे राहील. ठीक आहे, माझ्या घरची जरी परिस्थिती, मी आधी मिडल क्लास फॅमिलीतून आलो आहे, की मला माझ्या घरच्यांनी हे नाही शिकवलं की आपल्याला ह्या महिन्याला एवढे इन्कम पाहिजे किंवा ह्या 2 महिन्यात एवढं पाहिजे. इयरली हिशोब वडिलांचा पण होता. म्हणजे कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये पण त्यांनी 3 वर्षाचा बॅकअप त्यांच्याकडे होता. जर ते नॉर्मल मिडल क्लास घरातून होते तरी
मग आपल्याकडे तर सगळं आहे, वडिलांचा बॅकअप थोडाफार होता, आपण स्वतः कमवत होतो, मेडिकल होतं आहे, तर आपण कधी हा विचार केलाच नाही की एका दिवसात किती लॉस झाला. काही फरक नाही पडत त्या गोष्टींनी, कारण की खूप लोक एका दिवसाच्या लॉसमुळेच मार्केट सोडतात. पण तो एका दिवसाचा लॉसच माणसाला एवढा स्ट्रॉंग बनवतो की तुम्ही एका दिवसाचा मोठा प्रॉफिट पण करू शकतात. जे एक इन्स्टा फॅमिलीने तुम्हाला बघितलं आहे ते म्हणजे तुमच्या चॅलेंजेससाठी. पूर्ण इंडियामध्ये असे चॅलेंजेस कोणी घेतले नाही जे चॅलेंजेस तुम्ही घेतले. बरोबर. तर आपण सुरुवात करू तुमच्या 1 डे चॅलेंज, 2 डे चॅलेंज आणि 3 डे चॅलेंजबद्दल. ओके. ॲक्च्युली चॅलेंज म्हणजे काय होतं कन्सेप्ट, मी सोशल मीडियावर आधी होतो, मी नॉलेजचं कॉन्टेंट टाकायचो खूप दिवस ऑलमोस्ट, म्हणजे नाही का, जे मी ट्रेडिंग करायचो, ट्रेडिंग रिलेटेड कोणाला काय प्रॉब्लेम आला किंवा मी जे केलं तो शेअर केला, पण त्याच्यात काय एवढं क्रेज नव्हतं. पण अचानक जो ट्रेंड आला सोशल मीडियाचा, तुम्ही बघा ना, एलन मस्क असू द्या, सगळे मोठे मोठे म्हणजे जे बिझनेस करताय ते सगळे सोशल मीडियावरती आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना सोशल मीडियाची अजून पॉवर माहिती नाही आहे, पण मला ती गोष्ट कळाली की सोशल मीडिया खूप गरजेची आहे. मग लोकांना बघायला जे आवडतं ते आपण देऊ असं ठरवलं. मग त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळाली की आपण काहीतरी एक लोकांमध्ये क्रेज येईल याच्यासाठी मी एक चॅलेंजेस घेतले. मग आपण सगळ्यात पहिलं चॅलेंज तर मी 365 डेज रोल्स रॉयस घेतलं होतं. पण त्याच्यामध्ये मी का केलं की 1 डे, 2 डे, 3 डेज का केलं की मी खरंच हे पहिले छोटे चॅलेंज कंप्लीट करू शकतो की नाही करू शकत. मग मी छोटं एक नॉर्मल तेव्हा एक काहीतरी पहिलं 1 डेचं रोलेक्सचं चॅलेंज घेतलं होतं. का? कारण की आपला टाईम किती व्हॅल्युएबल हे कळायला पाहिजे लोकांना, त्याच्यामुळे मी ते घेतलं होतं. मग मी तेव्हा इथेच अवेलेबल होतं तेव्हा, मग गोल्डमध्ये बनवलं. ते पण एक इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हने मी बनवलं होतं. त्याच्यामध्ये काय होतं, गोल्डची व्हॅल्यू तेव्हा ऑलमोस्ट 60-70 हजार रुपये होती. आज 1.5 लाखाच्या पुढे गोल्ड गेलं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी मी करत गेलो. मग 2 डेज काय माझ्याकडे बाईकच नव्हती, मी कंटिन्यू बऱ्यापैकी नंतर म्हणजे जेव्हापासून जॉब सोडला त्यानंतर मी बाईक विकून देऊन म्हटलं, ठरवलं होतं की आपण कमीत कमी 4 व्हीलरमध्येच फिरायचा. म्हणून मग मी बाईक नव्हती, म्हणून एक 2 डेजचं एक नॉर्मल BMW बाईकचं चॅलेंज घेतलं होतं आणि मग 3 डेजचं एक ऑडीचं घेतलं होतं. म्हणजे जेव्हा चांगली मुवमेंट आहे मार्केटमध्ये त्या कंडिशनला मी चॅलेंज घेतले. त्या तिन्ही चॅलेंजची अमाऊंट किती होती? चांगली अमाऊंट होती. आता जी ऑडी A6, मला अमाऊंट बोलायचीच नाही कोणत्या गोष्टी आपण मला कोणत्याच गोष्टीची अमाऊंट बोलायची नाही आहे, पण चांगल्या गोष्टी होत्या. पण ठीक आहे, ज्या पण गोष्टी होत्या त्या मिनिमम असं समजा जो चांगला पॅकेज कमवतो 10-12 लाखात, त्याच्यासाठी इयरली किंवा 2-3 वर्षाचा पॅकेज असेल असं धरायचं बरोबर, एका चॅलेंजची अमाऊंट. पण ज्या पण गोष्टी आहेत त्या स्वतःच्या, आपण जे म्हणतो ना, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे त्या प्रेझेंट करण्यासाठी मी त्या गोष्टी इन्व्हेस्ट केल्यात माझ्यावरती. कारण मी समजा मी एक रोल्स रॉयसचं चॅलेंज घेतोय, पण मी स्वतः त्या गोष्टींसारखं मी वागत नाही आहे, तर त्या गोष्टी माझ्याकडे म्हणजे अट्रॅक्ट होणारच नाही. स्वतः तुम्ही तसं राहिलं पाहिजे, तेव्हा त्या आपोआप काही गोष्टी अट्रॅक्ट होतात. म्हणजे पार्ट ऑफ मॅनिफेस्टेशन आपण म्हणता येईल तसं. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग 17 किंवा लहानपणापासून ट्रेडिंग स्टार्ट केली तेव्हा डोक्यात होतं की आपण रोल्स रॉयस घेऊ? ॲक्च्युली मी का लहान होतो ना, म्हणजे स्कूलला जायचो तेव्हा मी का मर्सडीज अशी रस्त्याने जायची ना, ती बघून पण खूप मनात क्रेज होती. म्हणजे माझ्याकडे जी कार होती मर्सडीज, फर्स्ट मी मर्सडीज घेतली होती, ती 2009-10 मध्ये एक पेपरचा कटआउट असतो ना, महाराष्ट्र पेपरचा कटआउट मध्ये ती कापून मी माझ्या नोटबुकमध्ये ठेवली होती. ती सेम कार मी घेतली. म्हणजे मला फ्रेमलेस डोअरची हाऊस होती, मी ती कार घेतली. मग त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. पण मला कार कलेक्शन कोणत्या गाड्या? म्हणजे मला स्टार्टिंग पासूनच ऐकायचं आहे की पहिली गाडी कोणती घेतली, म्हणजे पूर्ण मी फर्स्ट पण मर्सडीजच घेतली होती. मला शिकायची होती गाडी म्हणून, आणि तेव्हा मी प्री ओन मर्सडीज घेतली ऑलमोस्ट. पण मग का मला एका दिवसाचा प्रॉफिट आला आणि घेतली मी. आणि माझ्याकडे जेवढ्या पण गोष्टी आहे ऑलमोस्ट माझ्या मॅक्झिमम 1 मंथची अर्निंग आहे समजा. माझ्या अजून सिव्हिल स्कोर जनरेट नाही आहे, लोन नाही, काय नाही, विदाऊट लायबिलिटीवाला माणूस आहे मी, आणि मला आवडत पण नाही. अरे बापरे. म्हणजे आपली 10-12 CRची एक रोल्स रॉयस, कोणतीही गोष्ट असू द्या, ते विदाऊट लोन गाडी, विदाऊट लोन, म्हणजे सिव्हिल स्कोर जनरेटिव्ह केले नाही. आजकालचे मुलं तर आयफोन घेत नाही विना लोन शिवाय. या वयात तुम्ही गाडी घेताय, ते पण CRच्या. गाडी नाही आहे. आता बरेच लोक म्हणतात की कार फ्लेक्स. माझ्यासाठी गाडी काय होतं, एक तुम्ही म्हणा ना, अंबानीचं एक उदाहरण बघितलं असेल तुम्ही. एका तेव्हा जे BSc का NSCच्या ऑफिसला जेव्हा जातात तेव्हा ते बोलतात की आपण नॉर्मल टॅक्सीने जाऊ आणि एकदा जाताना मर्सिडीज घेऊन जाऊ, तर कोणत्या गाडीचं जास्त वजन पडेल. त्याच्यासाठी मी कारवरती जास्त प्रेफर केलं. कारण माझा जो बिझनेस आहे, माझ्याकडे चांगले पर्सन इन्व्हेस्टर येतात. माझा समजा मेन बिझनेस दुबई रिअल इस्टेटचा आहे. तर मी माझी एक नॉर्मल गाडी पाठवली त्यांना घ्यायला, तुम्हीच आले माझ्याकडे, तुम्हाला मी एक गाडी पाठवली टॅक्सी किंवा XYZ पाठवली फॉर्च्युनर वगैरे, तर तुम्हाला काय इम्पॅक्ट पडेल. आणि त्याच जागी जर मी तुम्हाला रोल्स रॉयल्स पाठवली, दुबईला एअरपोर्टला येतोय माझा क्लायंट, तो रोल्स रॉयल्समध्ये बसून येतोय, तो 90%
पॉझिटिव्ह होईल. पॉझिटिव्ह म्हणजे लोकांच्या हिशोबाने मी जे करतो ती स्पेंडिंग आहे, पण माझ्या हिशोबाने ती सगळी इन्व्हेस्टमेंट होती माझ्या बिझनेससाठी. मी तुम्हाला तसं पहिल्यांदा बोललो की मी ज्या पण गोष्टी केल्या आहे त्या मी स्वतःसाठी जगलो आहे. मी सोशल मीडियासाठी काहीच केलं नाही आहे. जे मी स्वतः रोज जगतो आहे ना त्याच गोष्टी माझ्या सोशल मीडियावरती आहे. ओके, आता आपण डिस्कशन करू फर्स्ट कारपासून. जसं मर्सिडीज झाली, त्यानंतर कोणती गाडी घेतली? नंतर पण मर्सिडीजच घेतली. अच्छा. हां, नंतर मग BMW घेतली, फॉर्च्युनर घेतली, क्रिस्टा घेतली, भरपूर गाड्या घेतल्या. मेन अजून यायचं बाकी आहे. रोल्स रॉयस पण घेतली. त्याच्यानंतर आत्ता वाटलं होतं की बेंटली किंवा फरारी वगैरे घेऊ, पण वॉर सिच्युएशन चालू झाली दुबईत, म्हणून मग मी थांबलो. कारण की ॲक्च्युली मी गाडी घेतली रोल्स रॉयस, त्याच्यानंतर मी एकच चालवली फक्त. नंतर कंटिन्यू ड्रायव्हर आहे, तेवढंच मागे बसणं जाणं, म्हणजे क्रेज संपला गाड्यांचा आता. एक प्रत्येकाच्या मनात असतं की रोल्स रॉयसचा बाईंग एक्सपिरियन्स कसा होता? मी तुम्हाला माझ्यासाठी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काही नाही, पण लोकांसाठी खूप क्रेज आहे, खूप मोठी गोष्ट आहे. इट्स रोल्स रॉयस म्हणजे नाही का, लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात असतं की ड्रीम बाईक, ड्रीम कार. तर ती एक रोल्स रॉयस बियॉन्ड द ड्रीम आहे, म्हणजे एक ड्रीमच्या पण नेक्स्ट लेवल आहे. तर एक एक्सपिरियन्स कसा होता तो बाईंग? किंवा तुम्ही शोरूममध्ये जाता तेव्हा ट्रीटमेंट कशी असते? किंवा ट्रीटमेंट तर एकदम लक्झरीच असतं, सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. म्हणजे माझ्यासाठी ना या सगळ्या गोष्टी किरकोळ आहे. म्हणजे मला आता काही असं वाटत नाही, फील नाही होत. म्हणजे म्हणतात ना, तुम्ही मला विचारलं लॉस झाला तेव्हा कसं वाटलं, मला प्रॉफिट झाला तरी काही वाटत नाही, लॉस झाला तरी काही वाटत नाही. मी रोल्स रॉयस घेऊ द्या किंवा उद्या प्रायव्हेट जेट घेईल, माझ्यासाठी सगळ्या फिलिंग्स आता सध्या सारख्या आहे. म्हणजे एक म्हणतात ना, माणूस एक निर्दयी झालाय. ठीक आहे यार, माझ्या लाईफमध्ये मी काही करू शकत जो नव्हतं मला माहिती आहे. कारण की सगळे जेव्हा मी स्कूलला कॉलेजला होतो बिलो ॲव्हरेज स्टुडंट होतो. म्हणजे असं पण नाही खूप हुशार होतो किंवा खूप झिरो पण होतं, असं पण नव्हतं. पण ठीक होतं यार, मला वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत जाईल. आणि मी सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करत अचीव्ह केल्या. म्हणजे असं म्हणतात ना, बॅटरी घेऊन पुढे पुढे चालायचं. मी ते माझं काम करतोय, म्हणजे नाही का, कर्म करत राहावे, फळाची अपेक्षा नाही करावी, तशा परीने मी करतोय. आणि आज पण मी असं म्हणत नाही पुढे मी एवढं काही अचीव्ह करेल, पण मला माहिती मी जे करेल ना ते जगातलं बेस्ट असेल. एक बरं ठीक आहे, चला एक्सपिरियन्स पण जाऊ द्या, पण रोल्स रॉयस मधली फेवरेट गोष्ट काय तुमची? माझ्यासाठी फेवरेट म्हणजे इंटिरियर होतं. कारण की मला हम्स एडिशनचं इंटिरियर पाहिजे होतं, ऑरेंज कलरचं. मी ते घेतलं, बस. बाकी काहीच नव्हतं, बाकी काय माझं दुसरं काही नको होतं. म्हणजे स्पेशली मेड फॉर कार्तिक खैरनार, बस. खुश आहे तेवढं बघून. एक स्टोरी टाकायची होती. असं म्हटलं जातं की बरेचसे लोक इंडियावरून दुबईला जातात, त्याच्यामध्ये काहीतरी इल्लीगल गोष्टींचे कामं असतील किंवा काहीतरी आपण बोलू शकतो की काहीतरी 2 नंबरचा बिझनेस आहे म्हणून माणूस दुबईला गेलाय, असं वाटतं. बऱ्याच लोकांना वाटतं, माझ्या पण जवळच्या लोकांना पण वाटत असेल कार्तिक काहीतरी 2 नंबर करतो. पण ऍक्च्युअल मध्ये असं काही नाही आहे. ग्रोथ आहे. जसं आपण म्हणतो इंडियाचं कॅपिटल दिल्ली आहे, बरोबर ना? बरोबर. तसं 165 कंट्रीचं कॅपिटल दुबई आहे, समजा बिझनेस हब आहे. ज्याला त्या गोष्टी कळतात त्याच्यासाठी ते ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, 0 टॅक्स आहे. आणि कनेक्शन त्या लेवलची तिकडेच बिल्ड होतात. 2 नंबर 1 नंबर हा पार्ट नाहीत. आपली थिंकिंग कुठे आहे, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात त्याच्याबद्दल आपण विचार नाही करायचा. आपण आपले काम करत राहायचं, त्याच्यावरती आपण चालतो. ओके. आता दुबईमध्ये आहात तुम्ही, जसं सांगितलं रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. करंट पोझिशनला तुमचे मल्टिपल बिझनेसेस आहेत. तर कोणत्या कोणत्या टाईपच्या बिझनेसमध्ये तुम्ही वर्किंग करताय? सगळीकडे इन्व्हॉल्व मी, असं समजा. माझी एक इच्छा होती लहानपणापासून, मी ज्या गोष्टी यूज करतो त्या सगळ्या ठिकाणी मी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. ही लहानपणापासून इच्छा होती माझी आणि मी त्या करतोय थोडं अचीव्ह. म्हणजे तुम्ही म्हणतात ना, सकाळी उठण्यापासून तुमच्या ब्रशपासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत तुमच्या बेडच्या कव्हरपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये आपला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. म्हणजे मी जाईल तर माझ्या माणसाच्या किंवा माझ्या दुकानात ती गोष्ट माझ्यापर्यंत आली पाहिजे. मी तुम्हाला खूप फॉलो करतो, म्हणजे खूप पूर्वीपासून फॉलो करतो. मागं 1 वर्षा पहिले पण मी तुम्हाला पॉडकास्टसाठी मेसेज केला होता आणि आज ते फायनली होतं आहे. आणि एक मागं रील बघितली होती, आता तुम्ही एंगेज झाले आणि तुमची आता एंगेजमेंट झाली म्हणून विचारतो की मी माझ्या स्वतःसाठी रोल्स रॉयस घेतली, पण माझ्या फ्युचर वाईफसाठी मी मिनी कूपर घेणार आहे. तर आता तुम्ही एंगेज झालेले आहे, तुमचं एंगेजमेंट झाली, तर वाईफसाठी काय गिफ्ट आहे? आता म्हणजे ती रील तर ॲज अ पार्ट ट्रेंड होता म्हणून टाकली होती, असं काही नव्हतं. पण चांगली राहील, म्हणजे इनफ. असं काही माझी हौस नाही आहे, पण यार आपला लाईफ पार्टनर आहे, तो पण चांगला फिरला पाहिजे, चांगलीच कार देऊ. मिनी कूपरपेक्षा वरचा मॉडेल राहील का खालचा राहील? वरतच राहू आपण, रोज रोज. म्हणजे कोणता मॉडेल किंवा कोणता ब्रँड किंवा काही असं का, तो एक असं काही नाही, एक देऊ त्या दिवशी चांगलं राहील, तिला एवढेल ती देऊ. ओके. आज जे पण माझ्यासारखी यूथ आहे
त्यांना तुम्ही एक पॉवरफुल मेसेज काय देणार किंवा त्यांच्यासाठी एक असं लाईफ चेंजिंग नोट काय राहणार तुमच्याकडून? पॉवरफुल मेसेज असं काही नसतं. मी तुम्हाला जसं बोललो, बॅटरी घेऊन पुढे चालत राहायचं. तसं प्रत्येकाने त्याचं काम करत राहिलं पाहिजे. कोण काय करतंय, कोण याच्यापेक्षा पुढे किती जातंय, सगळ्यात इम्पॉर्टंट ते कधीच बघितलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, रिस्क. तुम्ही जेवढी रिस्क घेणार तेवढं तुम्ही पुढे जाणार. म्हणजे असं काही नाही माझ्या घरचे हे सांगताय मी त्यांचंच ऐकेल, किंवा माझ्या घरच्यांनी हे नाही सांगितलं तुम्ही दारू पितात सिगरेट पितात तेव्हा घरचं ऐकतात का? नाही ऐकत ना. ते मनाने करताय. आणि तुम्हाला बिझनेस करताना घरच्यांची परमिशन पाहिजे, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे जी गोष्ट ऐकली नाही पाहिजे ती तुम्ही घरच्यांची ऐकताय, आणि जी खरं ऐकायची गरज आहे ती ऐकत नाही आहे. त्याच्यामुळे या गोष्टींवर तुम्ही फोकस केला पाहिजे की रिस्क घ्या, सगळ्यांनी रिस्क घ्या. आणि रिस्क घ्यायचं जे एज आहे ते 18 ते 25 आहे. 18 to 25 पर्यंत जो रिस्क घेईल तो लाईफमध्ये काहीतरी करतो. नंतर 25 नंतर काही नाही. एकदम सिम्पल ना. आता माझं लग्न झालं समजा, आत्तापर्यंत मी जे केलं ते मी लग्नानंतर नाही करू शकत, कारण की एक जबाबदारी आली ना. समजा मी आत्तापर्यंत माझ्या महिन्यातून कमीत कमी 5 ते 6 वेळा मी बाहेर जायचो, किंवा महिन्यातले मी 5च दिवस घरी राहायचो. बाकीचे दिवस कंटिन्यू बाहेर माझं ट्रॅव्हल होतं, टूर्स होतं, फिरणं होतं. का होतं? कारण की मला जेवढं फिरायचं होतं, जो काही बिझनेसमध्ये ग्रो करायचं होतं ते मी ह्या काळात शिकलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आज मी सेटल आहे. म्हणजे असं माझं काही नाही की मी इथून पुढे पण कमवलं पाहिजे किंवा नाही, इनफ आहे. म्हणजे मला ना कसला शौक आहे ना कसलं काही आहे. म्हणजे मी माझी लाईफ चांगली सर्वाइव्ह करू शकतो. जसं तुम्ही एक सांगितलं की आज बघा प्रत्येक बिझनेसमॅन इन्स्टाला आहे किंवा सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं सोशल मीडिया हे किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये ॲज अ पॉझिटिव्ह एस्पेक्टने? सध्या करंट कंडिशनला सगळ्यात पॉवरफुल टूल, जर तुम्ही 0 आहे तर तुम्हाला 100 पर्यंत नेणारी गोष्ट आहे फक्त सोशल मीडिया आहे. इफ तुम्हाला चांगलं प्रेझेंट करता येत असेल ना तर तुम्ही 100% ग्रो होणार. तुम्ही तुमच्या बिझनेसवरनं उदाहरण घ्या ना. 100%. मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचलो, तुमची रील बघितली, तुम्ही मला सांगितलं मी तुम्हाला मलेशियावरून XYZ वस्तू इम्पोर्ट करून देऊ शकतो. मी त्याच्याचमुळे आलो ना. जर तुमच्या गोष्टी जर तुमच्यापर्यंत कोणीतरी चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय तर 100% ग्रो होणार तुम्ही. मी एक कोट ऐकला होता लहानपणी, जर तुम्हाला 1 करोड रुपये कमवायचे तर तुम्हाला 1 करोड लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. सोशल मीडियात पोहोचवतं. एकदम सिम्पल ना. तुम्ही माझ्या करंट इन्स्टाच्या पेजची जरी बघितली तरी ऑलमोस्ट 93 lakhs लोक बघतात. म्हणजे ते काय व्ह्यूज काउंट दिसतं. सिम्पल आहे. 80-90 लाख लोक आपल्याला बघताय. खूप मोठी पब्लिक आपल्याला बघताय. जर एखादा क्रिएटर आहे जो फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये त्याचा बिझनेस नाही आहे किंवा त्याला ट्रेडिंगचं बॅकग्राऊंड नाही आहे, पण प्रत्येकाला ट्रेडिंग असू किंवा एक बिझनेस करायचा आहे, त्याला आम्ही 100% सपोर्ट करतो. तुम्ही बोलण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे असं काही नाही आहे. माझी एकच इच्छा होती की एक म्हणता ना की लाईफमध्ये मी माझा स्वतःचा जॉब सोडून पण एकाला जॉब लावला होता. का? की ठीक आहे यार, मला असंच वाटतं की माझ्यासोबत पण पुढे गेला पाहिजे किंवा मी कोणाच्या तरी लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड केली पाहिजे. मला असं काही इंटरेस्ट नाही की मी माझी स्वतःचीच वाहवा झाली पाहिजे. आपण सगळ्यांना घेऊन पुढे जातोय ना, मग मी त्या गोष्टीत आनंदी आहे. म्हणजे त्याला तुम्ही कशा टाईपमध्ये सपोर्ट करू शकता? फॉर एक्झाम्पल एखादा आता त्या पर्सन टू पर्सनवर डिपेंड आहे. तो क्रिएटर जरी आहे त्याला आपण त्याच्या काही क्रिएशनमध्ये समजा तुमच्याकडे खूप सारे पर्सन्स आहे, म्हणजे खूप जास्त फॉलोअर्स, पण तुम्ही त्याला जर मॉनिटाईजच केलं नाही तर उपयोग नाही ना. आणि आमचा बिझनेस माइंड, आम्ही त्याला मॉनिटाईज करणं आमचं काम आहे. आम्ही 100% मॉनिटाईज करू. हां, त्याच्याबद्दल आम्ही काही ना काही स्ट्रिक्ट ठेवतो त्या बिझनेसमध्ये, 100% ठेवू, कारण की आम्ही आमचा टाइम इन्व्हेस्ट करतो त्याच्यामुळे ते तो ठेवणारच आहे. पण 100% त्याला त्याची गोष्ट मॉनिटाईज होऊनच भेटेल. एक क्वेश्चन मनात येतो, जर जो माणूस माझ्यासमोर बसला त्या खुर्चीवरती ह्या स्टेजमध्ये लाईफमध्ये आल्यावर पैसे म्हणजे मनी इज एव्हरीथिंग ऑर समथिंग फॉर यू, म्हणजे पैसेच म्हणजे सगळं काही आहे का त्याच्या व्यतिरिक्त पण काही आहे? आता तर असं वाटत नाही पैसे काही सर्व काही आहे. ॲक्च्युली सगळं करण्यासाठी पैसा लागतो, पण एक नाही का लाईफमध्ये शांतता पाहिजे असं वाटतं. इनफ. कारण की पैसे कमवून तुम्ही किती कमवणार ना. सगळं झालं. मी तुम्हाला काय बोललो की गाडी घर सगळं चांगलं आहे. एक सगळं झाल्यानंतर एक शांतता पाहिजे. माणूस एक फॅमिलीला टाईम दिला पाहिजे असं वाटतं. याच्या आधी मी खूप धावपळ केली आहे. पहिल्यांदा मी एवढे दिवस इंडियात थांबलो. का थांबलो? की फॅमिलीला टाईम दिला पाहिजे म्हणून थांबलो. नाहीतर मी याच्या आधी रात्री 3 वाजेपर्यंत रोज काम करायचो, सकाळी 6 वाजता परत उठून बसायचो. आज पण करतो मी काम करत नाही असं नाही आहे, पण शांतता कुठेतरी पाहिजे. आणि म्हणतो ना सॅटिस्फॅक्शन, ते तर आपल्यात काही येणार नाही आहे कारण की आपलं एज अजून कमी आहे, पण पुढे जाऊन तेवढे तरी पाहिजे. आता फॅमिलीचा विषय आलाच आहे तर सगळ्यात मेन टॉपिकवरती डिस्कशन करू. तुमचं जे आता एंगेजमेंट झाली, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? 100% अरेंज मॅरेज आहे. असं तर नसेल? 100% नाही 100% अरेंज मॅरेज आहे. कसं असतं,
मॅरेज हे 2 फॅमिलींमध्ये होतं. म्हणजे इथे 2 पर्सन नसतात इन्व्हॉल्व, तर आपलं इंडियन कल्चर जे आहे तिथं दोघं फॅमिली इन्व्हॉल्व होतात. म्हणजे दोघांचं एकमेकांशी जुळण्यापेक्षा दोघं फॅमिलींचं पण एकमेकांशी जुळलं पाहिजे असं बघितलं जातं. जसं आपल्या घरच्यांनी निर्णय घेतला, आपण त्या गोष्टीला रेडी. ओके. आपण त्याच्यात काही डिस्टर्बन्स आणलाच नाही त्यांना. तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटेल ती करा. आज बरेचसे लोक तुम्हाला बघून मोटिवेट होतात. तर एक मॅरेज करताना एक वाईफमध्ये आपण कोणत्या क्वालिटीज किंवा असं कोणत्या गोष्टींवरती बघितलं पाहिजे, किंवा त्याच्या की नाही का आपण म्हणतो की लग्न म्हणजे हा सगळ्यात मोठा स्टेप आहे आपल्या लाईफचा. बरोबर. तर तुमच्याकडून एक हे राहील जे पण यूथ तुम्हाला बघताय की ॲक्च्युली मी तरी ह्या गोष्टी काही बघितल्या नाही. मी फक्त सिम्पल एकच गोष्ट विचारली, माझा हा बिझनेस आहे, तू हा सांभाळू शकते? मला एज्युकेशनशी घेणं देणं नव्हतं, कशी दिसते या गोष्टींची काही घेणं देणं नव्हतं. कारण की पैसा असला ना तुम्ही सगळं करू शकता. 2-3 लाखात माणूस गोरा होतो. बरोबर आहे ना. तर इम्पॉर्टंट काय, तुमचा हा पार्टनरच सगळ्यात मोठा तुमचा बिझनेस पार्टनर असतो. त्याने जर तुम्हाला सपोर्ट केलं तर तुम्ही आज ज्या स्टेजला त्याच्यापेक्षा तुम्ही 10 पट मोठे होणार. इफ तो जर तुम्हाला सपोर्ट करतोय तर आपण त्या गोष्टी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, मी जेव्हा पण लग्नाचं आमच्या डिस्कशन झालं त्या मुलीला मी कधीच सांगितलं नव्हतं मी काय करतो किती कमवतो, सगळं उलटं सांगितलं. म्हणजे मला इव्हन याच्या आधी जरी एखादी एक्सपायर स्थळ आलं असेल तरी मी तेच बोललो होतो की सध्या माझी कंडिशन खूप डाऊट आहे, मी काहीच कमवत नाही. उलटं सगळं. याच्याने काय होतं की आजची आपली करंट सिच्युएशन, बरेच लोक बघतात तुम्ही की ते काय सांगतात की एक्स्ट्रा सांगतात. मी सगळं कमी सांगितलं का, कारण की जो लाईफ पार्टनर त्याला तुमच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन नको. हा मी माझा एक्सपिरियन्स सांगितलं. तर प्रत्येकाचा वेगवेगळं असू शकतं, पण मला असं वाटलं की ज्याच्यासोबत लाईफ पूर्ण काढायची आहे त्याने आपला डाऊनफॉल बघितलेला पाहिजे. आता नेक्स्ट स्टेप काय फॅमिली, समजा मॅरेज नंतर इंडिया की दुबई किंवा अजून कुठे बाहेर? आता वाईफ सोबत काय फ्युचर प्लॅन आहे तुमचा? असं अजून काही प्लॅन नसतं. मी काय म्हटलं, मी टॉर्च घेऊन एक पाऊल टाकत जातो, बघू, पण जे काय असेल ते बेस्ट असेल. हां. आणि माझ्यासाठी इम्पॉर्टंट तेच आहे. जसं जसं मी ग्रो केला तसं माझी वाईफ जर ग्रो करते बिझनेस तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील. हां. आपण कोणावरती हे लोड नाही देऊ शकत की तुम्ही हेच करा तेच करा, पण होतात. बरोबर. आणि कसं तुम्ही जसे तर ते तुमचं सर्कल पण बनत जातं. राईट. आता जेव्हा माझं सगळं फ्रेंड सर्कल होतं त्यात सगळे आम्ही एकत्रच काम करतो. प्रत्येकाची लाईफस्टाईल सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण माझ्यामध्ये राहून सगळ्यांचे विचार करण्याची पद्धत बदलली. प्रत्येकाला वाटतं बिझनेस केला पाहिजे. एक तुमच्या मागे मला व्हिजन बोर्ड दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही जी रोल्स रॉयस घेतली ती रोल्स रॉयस आहे, बाकी सुंदर घर आहे, पण इथं अजून एक गोष्ट दिसते जे होते तुमचं चॉपर, याच आणि प्रायव्हेट जेट. त्याच्याबद्दल काय प्लॅन आहे? ॲक्च्युली काय ते व्हिजन बोर्ड आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, तिथे मी कार ठेवली, ती इथे होती काही दिवसांपूर्वी टेबलवरती आले तेव्हा. ती की सोबत मी कारवरती लावली. एक काय व्हिजन बोर्ड म्हणजे काय, मला ही कन्सेप्ट पण माहिती नव्हती, पण मी जो विचार करतो त्या गोष्टी होतात. म्हणून म्हटलं थिंक पॉझिटिव्ह, होतात सगळ्या गोष्टी. म्हणजे जसं मी इथे लावलं बॅक साईडला, सेम मी माझ्या बेडला पण लावलं बॅक साईडला, आणि होतात त्या गोष्टी पूर्ण. आणि मला ज्या पण त्या गोष्टी दिसत आहे, माझा सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट काय बिझनेस आहे. म्हणजे असं काही नाही, समजा गोल्ड आहे किंवा तिथे बिटकॉइन आहे, ते प्रत्येक गोष्टीमध्ये मला माझा बिझनेस ग्रो कसा होईल त्या गोष्टीमध्ये. समजा मी रोल्स रॉयस अचीव केली तरी मी तुम्हाला बोलतो, माझा क्लायंट त्या गाडीत बसून येतो तर माझा बिझनेस ग्रो होणार आहे. प्रॉपर होतं, मला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मी माझ्या स्वतःच्या चैनीसाठी नाही गोष्टी घेते, तर माझा त्या क्षेत्रामध्ये बिझनेस कसा मी ग्रो करेल किंवा टॉपला कसा जाईल त्या गोष्टींवरती मी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. एक लास्ट क्वेश्चन, मला काय ॲडवाईस देणार तुम्ही? ॲक्च्युली तुम्हाला ॲडवाईस द्यायची काय गरज नाही. तुमचा बिझनेस मी बघितला चांगला चालू आहे, अजून तो जास्त कसा ग्रो करणार त्याच्यावरती फोकस करा. आणि सोशल मीडियावरती आहेत. तुम्ही तुमचा एवढा बिझी शेड्यूलमधनं वेळ काढला आपल्यासाठी, आपल्या शोवरती आले. नक्कीच ही माझ्यासाठी एक खूप मोठा पाऊल म्हणू शकतो लाईफमध्ये की मी तुमच्यासोबत पॉडकास्ट केला. हा पण एक माझं ड्रीम होतं. जसं माझं विजन, जसं तुमचं विजन आहे तसं माझं एक विजन होतं. आज ते माझं कंप्लीट झालं आहे. फ्युचरमध्ये तुमच्यासोबत राहून तुम्हाला फॉलो करून मला लाईफमध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटतील. आणि एकदा परत थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या शोवर आले आणि सगळ्या यूथला मोटिवेट करताय. थँक्यू. चलो, ऑल द बेस्ट. माझ्यासारख्या चांगल्या पर्सनला तुम्ही उलट तुमच्या पॉडकास्टमध्ये आणा आणि लोकांपर्यंत चांगले संदेश पोहोचवा. मला एवढीच इच्छा आहे. कसं आहे, बरेच लोक येतात, पेड पॉडकास्ट करतात आणि काही वेळेस चुकीचा संदेश जातो. चुकीचा संदेश कोणापर्यंत गेला नाही पाहिजे. सोशल मीडियावर जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. आपलं काम काय की चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं. एक मेसेज चांगला गेला पाहिजे, तो तुम्ही करतात आहे आणि करत राहणार नाही. थँक्यू.